बातमी सोलापुरातनं आपल्यापर्यंत पोहोचते। सोलापूर शहरातनं प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। त्यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येते। या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचा अधिक तपास आता पोलीस करतायत। सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। सौरभ, सध्या जर म्हणायचं झालं तर सध्याच्या घडीची सोलापूरकरांसाठी ती अत्यंत दुःखद घटना म्हणली तरी काय हरकत नाही। कारण डॉक्टर शिरीष वळसंकरांनी असंख्य ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या सोलापूरकरांसाठी केल्या होत्या। असंख्य महाराष्ट्रभरात असेल, देशभरात असेल, शिरीष वळसंकरांचं जे आहे एक प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट म्हणून नाव होतं। परंतु त्यांनी त्यांच्या राहत्या घरात जे आहे सुमारे 8:30च्या दरम्यान जे आहे ती डोक्यात गोळी घालून घेतल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येते। सौरभ, तू जर दृश्यांच्या मार्फत पाहत असेल तर हॉस्पिटल परिसरात नातेवाईक असतील, डॉक्टर्स असतील, त्यांचा मित्र परिवार असेल, यांनी देखील जी आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। नागरिक जे आहेत ते शोक व्यक्त करतायत। नागरिकांच्या ज्या हुंदकाऱ्या आहेत त्या दृश्यांच्या मार्फत सौरभ पाहू शकतील की लोक जे आहेत, नागरिक जे आहेत ते प्रचंड नाराज आहेत, दुःखात आहेत, लोक रडत आहेत। जर पाहायचं म्हटलं तर नागरिकांसाठी ही दुःखद घटनाच म्हणावं लागेल। कारण डॉक्टर शिरीष वळसंकरांनी जे आहे असंख्य नागरिकांच्या ज्या आहे शस्त्रक्रिया केल्या होत्या, त्यांच्यावरती उपचार केले होते। एखाद्या न्यूरोसर्जननी अशा पद्धतीनं गोळी झाडून घेतल्यामुळे साधारणतः डॉक्टर मंडळींमध्ये देखील आता सध्या जे आहे ते नाराजीचं वातावरण आहे। एकंदरीत त्यांचे मित्रमंडळी देखील या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि सोलापूरकरांसाठी नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील असंख्य नागरिकांसाठी जे आहे, असंख्य पेशंटसाठी ही दुःखद घटनाच म्हणावं लागेल। सौरभ, अगदीच सौरभ, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।